नमस्कार. रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भोसरी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघितलं असेल पुणे जिल्हा परिषद विभाग, पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण विभाग व पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ, पिंपरी चिंचवड विज्ञान अध्यापक संघ व शाहू शिक्षण संस्था ओसिस इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं 52व्या पिंपरी चिंचवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यासाठी अनेक शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की प्रत्येक शाळेने खूप सुंदर असे प्रोजेक्ट बनवले आहेत. आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया की कशा पद्धतीने आयोजित करण्यात आले हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. 52वं विज्ञान प्रदर्शन आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये साजरं होताना दिसून येते. यामध्ये अनेक शाळांनी सहभाग घेतलेले. तर कशा पद्धतीने याचे आयोजन करण्यात आलं? सर, या प्रदर्शनाचं विशेष म्हणजे या शाळामध्ये न भूतो न भविष्यते असा अतिशय उत्तुंग सहभाग या ठिकाणी झालेला आहे. जवळजवळ 170 शाळांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला आहे. 170 प्रायमरी विभागाचे, प्राथमिक विभागाचे प्रकल्प, तसेच 125 माध्यमिक विभागाचे प्रकल्प, 25 प्राथमिक शिक्षक, 20 माध्यमिक शिक्षक, 5 प्रयोगशाळा परिचय गट आणि 200 विद्यार्थी निबंध स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. तसेच 50 विद्यार्थी रांगोळी स्पर्धेमध्ये, 200 विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. आता खाली आम्ही शूट करताना बघितले की आपल्या शाळेचा विद्यार्थी त्याने अपघाताच्या अनुषंगाने एक प्रोजेक्ट बनवला होता. अतिशय सुंदर प्रोजेक्ट होता. त्याकडे खरं तर त्याने आपल्या प्रकल्पाचं सादरीकरण करताना सांगितलं की दरवर्षी किती लोक अपघातामुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यावर त्याने काढलेलं ते सोल्युशन आहे. ते खरंच समाजासाठी खरंच उपयुक्त आहे. सर, काय सांगाल? 52 प्रदर्शन आपल्या शहरामध्ये होत आहे. याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेचा देखील मोठ्या संख्येने आपल्याला सहभाग दिसून आलेला आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड व्हावी याच्यासाठी दरवर्षी विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जातं. या वर्षाचं 52वं विज्ञानस्तरीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन OIC शाळेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ, तसंच पुणे जिल्हा परिषद आणि पुणे अध्यापक संघ, तसंच पिंपरी चिंचवड अध्यापक संघ याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनाचा सर्वात मोठा सहभाग असतो. येणाऱ्या काळामध्ये असे काही अजून प्रदर्शन आयोजित करण्यात येतील? या येणाऱ्या काळामध्ये आपण इन्स्पायर अवॉर्ड देखील आयोजित करत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड व्हावी म्हणून अनेक उपक्रम आयोजित करत असतो. त्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि याच्यातून तालुका स्तरावरनं जिल्हा स्तरावर जातो, जिल्ह्यावरनं राज्य स्तरावर जातो. या गोष्टी करत असताना पालकांचा आपल्याला संपर्क कसा असतो? की पालकांच्या शाळांमध्ये असते सर्व शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विज्ञानाच्या प्रसारासाठी अत्यंत उत्स्फूर्तपणे भाग देत असतात आणि विद्यार्थ्यांचे पालक देखील त्या ठिकाणी सहभागी होत असतात आणि सर्वांचं सहकार्य लाभत असतं. आपण बघितलं की कशा पद्धतीने या ठिकाणाचे विज्ञान प्रदर्शन झालेलं आहे. अनेक शाळांनी खूप सुंदर असे प्रोजेक्ट करण्यात आलेले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेनं कुठलं महत्त्वाचे प्रोजेक्ट काय करण्यात आले हे आपण सर, आता जे विज्ञान प्रदर्शन होतं त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे शाळेचे विद्यार्थी त्यांनी असा कुठला महत्त्वाचा प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला आहे? एक तर सगळ्यात आनंदित बाब म्हणजे यावेळेस खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. आपल्याला माहिती आहे आमच्याकडे जे असतात मुलं जे असतात महानगरपालिका शाळांमध्ये इस्लाम एरियामधली मुलं असतात. पालक सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आल्यानंतर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना त्यांचं टॅलेंट किंवा त्यांचं जे कौशल्य आहे त्यानिमित्ताने बाहेर यावं यासाठी विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांनी खूप प्रचंड प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे. यामध्ये मुलांनी जे प्रकल्प बनवलेले आहेत त्यापैकी बरेच प्रकल्पाचे चांगले प्रकल्प आहेत जे आपल्याला यामध्ये पुढच्या भविष्यकाळामध्ये समाजासाठी उपयुक्त आहेत. त्याच्यामध्ये एक आहे सुका कचरा ओला कचरा, जो दिव्यांग विद्यार्थी गटामध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेला आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भोसरी या शाळेच्या विद्यार्थ्याने तो प्रकल्प मांडलेला आहे. याच्यामध्ये आपण जो शून्य कचरा व्यवस्थापन यावर तो प्रकल्प आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे कचरा गाडी येते आणि सुका कचरा ओला कचरा वेगळा करतो. मात्र सुका कचरा आपण तो टाकलाच नाही, तोच जर आपण जमा करून ठेवला आणि तो ठेवण्यासाठी त्यांनी जी डस्टबिन बनवलेली आहे ती फार मोलाची वाटते. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या अशी जी मुलं जी आहेत त्या मुलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रकल्प निर्मिती चांगली तयार होतील. यासाठी जे विज्ञान शिक्षकांनी जे अथक प्रयत्न घेतलेले आहेत, त्याचबरोबर मुख्याध्यापक असतील, मुख्याध्यापक संघ असेल, विज्ञान अध्यापक संघ आहे, या सर्वांचं हे सहकार्य आहे. त्याचबरोबर प्रशासन अधिकारी बांगर मॅडम, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी श्री कार्यकर साहेब यांचं देखील मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं. भविष्यात देखील त्यांचं मार्गदर्शन लाभेल आणि अशाच प्रकारचे विज्ञान प्रदर्शन
हे या निमित्ताने चांगल्या प्रकारे होतील. सर काय सांगाल या प्रदर्शनामध्ये येत्या कितवीच्या मुलापासून तर कितवीच्या मुलांपर्यंत सरांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता? खरं तर शासकीयदृष्ट्या हे 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी नंबर काढले जातात, परंतु प्राथमिक विभागातील 1ली ते 8वी च्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेतलेले की त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेलं टॅलेंट बाहेर यावं आणि अशा विद्यार्थ्यांना जरी शासकीय बक्षीस देता नाही आलं तरी आम्ही त्यांना वेगळी बक्षिसं ठेवलेली आहे की जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल. याचा बक्षीस वितरण समारंभ उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे आणि यासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून GMRT व NCREचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी आदरणीय सोळंकी साहेब यांना बोलवलेले. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांना करतात आणि त्यांच्या हस्ते आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय कारेकर साहेब हे या ठिकाणी उद्या प्रमुख पाहुणे असणार आहे. त्याचप्रमाणे या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय माजी प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी यशस्वी होणार आहे त्यांचं खरंच कौतुक केलं जाणार आहे. परंतु याचा एक फायदा असा आहे, ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं नाही ते आणखीन सर होतात, अरे याला मिळालं आणि मी पुढच्या वर्षी कसं बक्षीस मिळेल यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणून हा पारितोषिक वितरण समारंभ आम्ही जोरदार करतो. रांगोळीच्या माध्यमातून आणि जे प्रोजेक्ट बनवतात त्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम समाज प्रबोधनाचं रांगोळी यांनीवरच्या याच्यामध्ये बघितलं तर याच्या मार्फत असं समजलं की समाज प्रबोधनाचं कार्य हे खूप सुंदररित्या पूर्ण झालेलं आहे. सर काय सांगा, सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज झाले होते, सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर असं प्रोजेक्ट झालेले. खऱ्या अर्थाने हे नवीन पिढीचा जो उगम म्हणतो ना आपण, म्हणजे सायन्सला जी चालना मिळायला पाहिजे ते खऱ्या अर्थाने आता मिळाली असं वाटते. कारण की एक ज्युनियर सायंटिस्टचा कुंभमेळा भरला आहे असं आज या ठिकाणी झालेलं. कारण आम्हाला पण असं वाटलं नव्हतं की एवढ्या शाळा सहभागी होतील किंवा एवढे प्रोजेक्ट येतील आणि एवढे सुंदर प्रोजेक्ट मुलांनी केलेत की इव्हन सेंद्रिय शेती असेल किंवा बायोगॅस असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन जुन्या ज्या पारंपरिक गोष्टीकडे कुठेतरी सायन्स वळतंय का किंवा सायंटिस्ट वळतायत का, हा म्हणजे ही अनुभूती आज आम्हाला या ठिकाणी झाली. ह्या गोष्टी करत असताना शिक्षक त्या विद्यार्थ्यांना काही सहकार्य करत असतात? हो 100% कारण की शिक्षकाचं सहकार्य आहे म्हणून तर मुलांची क्रिएटिव्हिटी बाहेर येते. नाही कशा पद्धतीने? नाही आता प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षक सहभाग असतोच किंवा मुलांची आयडिया असेल किंवा शिक्षकांची आयडिया असेल, विद्यार्थी हे करतायत घडतायत ते, पण ते घडवण्यासाठी तर शिक्षकच पात्र आहे, म्हणजे शिक्षकच सहकार्य करतात. म्हणजे या प्रदर्शन करण्याचं श्रेय विद्यार्थ्यांना द्यायला नाही शेवटी या प्रदर्शनाचं जे श्रेय आहे ते 100% विद्यार्थ्यांना करणार ते आहेत. शिक्षकाचं काम करतात. काय सांगाल तुम्ही घरामध्ये जसं घराची सगळी महिलाच्या हातामध्ये असतील, आज विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवलं, अतिशय सुंदररित्या झालं, याकडे तुम्ही कसं? प्रदर्शनाकडे पाहण्याचं म्हणजे मुलांमध्ये एक शिस्त तर येतेच, त्यांच्यामधले गुण पण डेव्हलप होत आहेतच आणि जसं नियोजन घरामध्ये महिला हे करतात तसंच त्या पद्धतीने तेही सगळ्या टीममध्ये जे महिला वगैरे आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांनी छान पद्धतीनं नियोजन करतायत. प्रोजेक्ट करत असताना विद्यार्थ्यांना तुम्हाला वारंवार सांगावं लागत असं की एकदा सांगितल्याच्या नंतर त्यापासून नाही, काही वेळ सांगावी लागतं कारण त्यांना जसं करत जाईल ना तसे त्यांना प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याच्यासाठी त्यांना सॉल्व्ह ते प्रश्न करण्यासाठी सूचना कराव्या लागतात. तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकदा कुठला प्रोजेक्ट असं चांगलं बनवलं? नॅचरल फार्मिंगचा एक आणलेला आहे आणि वॉटर प्युरिफायरचा एक आणले, नॅचरली वॉटर पाण्याचं शुद्धीकरण ते एक आणलेलं आहे, 2 आणलेले. त्याच्यामध्ये किती टीमनं काम केलं ते? एका मुलीनेच केलेलं आहे. मी त्या वर्गाला शिकवते, आम्ही विज्ञान शिक्षकांनी गायडन्स केलेला आहे त्यांना, मुलांनी स्वतः केलेला आहे तो प्रयोग. आपण बघितलं असेल की त्यामध्ये खूप सुंदर असे प्रोजेक्ट करण्यात आलेले आहेत की जे पर्यावरण जे भाग घेतील अशा पद्धतीनं. तर काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी प्रोजेक्ट तयार झालेले आहेत, अनेक प्रोजेक्ट आहेत सुंदर असे आहेत, तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये कुठला प्रोजेक्ट असा आवडून बघावं असं वाटतं किंवा त्याची शेती करावं? पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग, त्यानंतर विज्ञान अध्यापक संघ पिंपरी चिंचवड आणि ओयासिस इंग्लिश मीडियम स्कूल भोसरी या तिन्हीच्या संयुक्त विद्यमाने हा तालुकास्तरीय पिंपरी चिंचवड विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. यामध्ये जवळपास 300 शाळांचा सहभाग आहे. विविध बायोवर आधारित असतील म्हणजे जैविक शास्त्रज्ञावर आधारित असतील किंवा रसायनशास्त्रावर आधारित असतील, सोलरवरती आधारित आहेत, कॉम्प्युटरवरती आधारित असे विविध प्रोजेक्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. जवळपास 350 शाळांचा सहभाग यामध्ये आहे. त्याचबरोबर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा
रांगोळी स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा याचाही सहभाग या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आणि एकंदरीत 700 विद्यार्थी, 400 शिक्षक आणि 300 शाळा असा हा भव्य दिव्य विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित होत आहे. एवढा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी साधारण विद्यार्थ्यांना किती दिवसाचा वेळ लागला? नाही या प्रत्येक प्रोजेक्ट मी बघितला त्यांना करण्यासाठी वेळ लागतो, एकदम शांततेने प्रोजेक्ट करावा लागतो. मुळामध्ये विद्यार्थ्याच्या संशोधक वृत्तीला, चिकित्सक वृत्तीला चालना देण्याचं कार्य हे शिक्षकांच्या हातून वारंवार होत असतं. त्याचबरोबर शैक्षणिक आराखड्यानुसार, शैक्षणिक धोरणानुसार विज्ञानाला अधिकाधिक महत्त्व दिलं जावं, विज्ञान आणि गणिताला, या अनुषंगानं शिक्षकांचं नेहमीच अध्ययन अध्यापनही होत असतं. ही चिकित्सक वृत्ती वाढत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग आहेत, वैज्ञानिक जो काही आधार आहे, जे गणितावर आधारित प्रक्रिया आहेत, या सर्व बाबींचा शिक्षकाकडून मार्गदर्शन होत असतं. परंतु स्पेशल या विज्ञान प्रदर्शनासाठी येण्यासाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त एक 8 दिवसाच्या वेळामध्ये की हा स्पेसिफिक प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी न्यायचा आहे आणि प्रदर्शनामध्ये आपला प्रयोग, आपला प्रकल्प हा जास्तीत जास्त उठावदार दिसला पाहिजे, ज्या अनुषंगानं आपल्या प्रोजेक्टचा या ठिकाणी नंबर आला पाहिजे. आणि यामधून ज्या प्रोजेक्टची प्रदर्शनाची निवड होते ते प्रोजेक्ट हे जिल्हा स्तरावर जात असतात, जेणेकरून पिंपरी चिंचवडचं नाव, आपल्या शाळेचं नाव त्या ठिकाणी सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे एकंदरीत 7 ते 8 दिवसामध्ये शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकल्पाची तयारी केली असेल. मॅडम काय सांगाल, यासाठी शिक्षकांचा देखील मोठा सहभाग लागलेला आहे. शिक्षकांनी हे सगळं घडवून आणण्यासाठी वेळ घातला, त्याकडे तुम्ही कसं? हां, मी सौ साधना सपाटे, निवृत्त विज्ञान शिक्षिका आहे. प्रेरणा माध्यमिक स्कूलमध्ये मी शिकत होते. तर मुळातच विज्ञानाची आवड असल्यामुळे मी एक कृतीशील शिक्षक म्हणून विज्ञानाचा आनंद घेतलेला आहे. इथं प्रत्येक शिक्षक आपला विद्यार्थी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आल्यानंतर प्रोजेक्ट बघितलं, तुम्हाला काय वाटतं? प्रोजेक्ट अतिशय छान केलेले आहे. शिक्षकांनी योग्य असं मार्गदर्शन केलेलं मला इथं दिसत आहे आणि विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून आहे. एक विज्ञान जत्रा म्हणून याच्याकडे पाहायला हरकत नाही. आणि आपण वकारे सर यांच्याकडनं जाणून घ्या बक्षीस वितरण सोहळा. सर काय सांगाल, या आता जे प्रोजेक्ट झाले त्याचा बक्षीस वितरण सोहळा कसा असणार आणि कधी होणार? सर, बक्षीस वितरण समारंभ उद्या शनिवारी 4 जानेवारी दुपारी 2 वाजता असणार आहे. आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय GMRT खोडदचे वरिष्ठ अधिकारी सोळंकी साहेब या ठिकाणी प्रमुख पाहुणे असणार आहे. यासाठी सर्व करण्यासाठी विशेष सहकार्य आपल्याला कोण होतं? खरं तर पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय कारीकर साहेब, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाधिकारी संगीता बांगर मॅडम यांनी आपली टीम सर्व कामाला लावली. आणि विशेष म्हणजे आमचा पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ आणि त्याहीपेक्षा आमच्या पिंपरी चिंचवड विज्ञानाध्यापक संघाचे आमचे सचिव असतील, त्याचप्रमाणे सर्व तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक असतील आणि विशेष म्हणजे रिटायर झालेले सुद्धा जे विज्ञान शिक्षक प्राचार्य आहेत, उदाहरणार्थ विद्यानिकेतनच्या बानी रॉय मॅडम या रिटायर प्राचार्य आहेत, परंतु त्या सकाळपासून या ठिकाणी मदत करतायत. खरं तर ह्या विज्ञान शिक्षकांच्या सहकार्यामुळं एवढा विज्ञान मेळावा या ठिकाणी भरलेला आहे. खरंच या सर्व शिक्षकांनी गेली 4 दिवस झाले खूप प्रयत्न केलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये असे प्रदर्शन अजून आपल्याकडून आयोजित करण्यात सर, आमची ही विज्ञान शाळा वर्षभर चालूच राहते. आता हे 8वं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झालं तर पुढच्याच आठवड्यामध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पुण्यामध्ये आपण गिरणे शाळेमध्ये आयोजित करतोय. आणि त्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या 13 तालुके व 3 उप अशा 16 तालुक्यांचे प्रकल्प त्या ठिकाणी आयोजित होणार आहे. त्यातून निवड होणारे राज्यस्तरीय, राज्यातून राष्ट्रीय स्तरावर आपले प्रकल्प होतात. आणि आपल्या पिंपरी चिंचवड हे खरं तर जसं पुणे विद्येचं माहेरघर आहे तसं पिंपरी चिंचवड ही त्यापेक्षा पुण्याचं माहेरघर आहे. कारण दरवर्षी जे राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प असतात त्यामध्ये पिंपरी चिंचवडचा एक ना एक प्रकल्प असतो. हा आम्हाला सार्थ अभिमान. आता मी वरती बघितलं तर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रोडवर जे अपघात होतात, हजारो मृत्यूमुखी होतात, त्याच्यामध्ये अपघाताचा प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे. प्रोजेक्टला तसंच खरं तर सर तो प्रोजेक्ट खूपच चांगला आहे आणि त्याहीपेक्षा अतिशय उत्कृष्ट प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे सर्वसामान्य जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करणारे किंवा येणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण करणारे खूप सुंदर असे प्रकल्प सर्व विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. आपण बघितलं असेल उद्या ह्या गोष्टीचा सगळा
बक्षीस वितरण सोहळा देखील मोठा उत्साहात पार होणार आहे. यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.